ज्यावेळेस सर्वसामान्य जनता कॅन्सर सारख्या मोठ्या मोठ्या आजाराने मरल, त्यानंतर तुम्ही त्यांना बाहेर काढशाल का? मित्रांनो, ओडिसामध्ये कॉर्पुट नावाचं एक ठिकाण आहे. त्या ठिकाणी अॅल्युमिनियमचा खूप मोठा प्लांट आहे. मित्रांनो, त्या अॅल्युमिनियमच्या प्लांटमधून जे काही वेस्टेज मटेरियल निघतं, ते सगळं वेस्टेज जहर आहे ना, नदी नाल्यामध्ये सोडलं जातं आणि तिथलची भोळी भाबडी जनता तेच पाणी पिते. त्यामुळे लोकांना खूप मोठे गंभीर आजार होत आहे. मित्रांनो, नद्या सुकल्यानंतर सुद्धा ते काही अॅल्युमिनियमचे बर असतात ना, ते बर आहे ना, हवेद्वारे लोकांच्या नाकात तोंडामध्ये जातात आणि त्यामुळे लोकांना गंभीर आजार होत आहे. लोकांना दिसायला कमी झालंय, लोकांचे डोळे गेले, लोकांना कॅन्सर सारखे मोठाले आजार होत आहे, लोकांची स्किन सुद्धा साळले गेली. एवढा गंभीर प्रश्न असताना सुद्धा सरकार ह्याकडे ना दुर्लक्ष करत आहे. ते लोकांना सरकारकडे अपील करत आहे की तुम्ही आम्हाला या ठिकाणून आहे ना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करा, पण बहुतेक सरकारपर्यंत आहे ना त्यांचा आवाज पोहोचत नाहीये. मला एक गोष्ट कळत नाहीये, मोठे मोठे प्लांट बनवतात, उद्योग उभारतात, पण ती जर जनताच मरत असेल तर ते जनतेसाठी उभारलेले उद्योग काय कामाचे? मला हा प्रश्न पडलेला आहे. मित्रांनो, या सर्वसामान्य जनतेसाठी जे काही तिकडे मरत आहे त्यांची परिस्थिती बघा आणि त्यांच्यासाठी मित्रांनो ह्या व्हिडिओला नक्की शेअर करा, जेणेकरून सरकारपर्यंत आवाज आपला पोहोचल आणि त्या जनतेची मदत केली जाईल.